बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या रणकंदनाला आता वेग आलेला आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। निवडणूक जवळ आली तशी बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हा प्रमुख राजकीय प्रश्न पुन्हा चर्चेत आला। जर आगामी निवडणुकीनंतर एनडीएला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्याकडेच जाईल का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्याचबरोबर नितीश कुमार त्यांची तब्येत चांगली आहे का असाही प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय। या दोन्ही विषयांवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलं। लालू प्रसाद यादव यांना त्यांचा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे। सोनिया गांधींनाही त्यांचा मुलगा पंतप्रधान व्हावा अशी इच्छा आहे। मी आज दोघांनाही सांगू इच्छितो की बिहार आणि दिल्लीत कोणतीही जागा रिक्त नाही आहे। नितीश बाबू इथे आहेत, मोदीजी तिथे आहेत। तुमच्या मुलांसाठी जागा नाही, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत। इंडिया आघाडीमध्ये कोणताही गोंधळ नाही। मी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो आहोत। दिल्लीच्या नाव बदलाची चर्चा पुन्हा एकदा गाजतेय। भाजपचे दिल्लीतील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राजधानीचं नाव बदलण्याची मागणी केली। दिल्लीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता तिला इंद्रप्रस्थ हे प्राचीन नाव परत द्यावं अशी त्यांची मागणी आहे। देशात केंद्र आणि विविध राज्यांमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक शहरं, जिल्हे आणि संस्थांची नावं बदलून त्यांना सांस्कृतिक ओळख दिली गेलेली आहे। त्याच धर्तीवर आता देशाची राजधानी देखील ऐतिहासिक नावानं ओळखली जावी असा त्यांचा आग्रह आहे। दिल्लीचा थेट संबंध महाभारतकालीन पांडवांशी आहे आणि त्या काळामध्ये हा प्रदेश इंद्रप्रस्थ म्हणून ओळखला जात होता। त्यामुळे या नावानं राजधानीचा सन्मान अधिक वाढेल असं खंडेलवाल यांचं मत आहे। याशिवाय त्यांनी जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचं नाव इंद्रप्रस्थ जंक्शन आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव इंद्रप्रस्थ विमानतळ करावं अशी विनंतीही केलेली आहे। तर खंडेलवाल यांच्या या मागणीनंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये नवा वादंग निर्माण झालेला असून केंद्र सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।